श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. लवकरच गौरी गणपती येत आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजे 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होईल. सध्या संपूर्ण राज्यभरात गणेश उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचा देखील उत्साह हा आपल्याला बघायला मिळतो. तर आपण आज गौराईचे आगमन आपल्याला कधी करायचे आहे, गौराईंचे विसर्जन कधी करायचे आहे, तसेच आपण गौराई घरात आणताना कोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद, तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं. तर ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभ मुहूर्त हा 10 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीचे आव्हान आहे. रात्री 8:04 कधीही तुम्ही ज्येष्ठा गौरीचे आव्हान हे करू शकता. त्यानंतर 11 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन आहे आणि त्यानंतर 12 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी विसर्जन आहे. रात्री 9:51 आपण ज्येष्ठा गौरी विसर्जन हे करायचं आहे. गौरी पूजेची पद्धत आणि परंपरा सर्व ठिकाणी वेगवेगळी आहे. काही कुटुंबामध्ये गौरीचा मुखवटा आहे, तर काही पारंपरिक पद्धतीने जलाशयातून 5, 7 किंवा 11 खडे व दगड घेऊन त्यांना गौरी स्वरूप मानून त्याची पूजा करतात. काही ठिकाणी 5 भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात. तर काही घरांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळी इत्यादी धान्यांच्या ढीग साचून झाकलेले असतात. तर गौरीची चित्रे किंवा पत्रके देखील उपलब्ध आहे, ज्यांची मनोभावे पूजा केली जाते. गौरी पूजनाचा पहिला दिवस. या दिवशी आपण घरामध्ये स्वच्छता करायची आहे. घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे. तसेच गौरी जेव्हा घरात येते तेव्हा एका स्त्रीने पुढे येऊन गौरीची पावलं देखील काढावी. मग कुंकवाने तुम्ही पावलं देखील काढू शकता. पायांचे ठसे आपल्याला उमटवायचे आहे. आता पायांचे ठसे कसे उमटवतात याचा देखील यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ सहज मिळून जाईल, तो देखील तुम्ही बघू शकता. परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढलं जातं. त्यानंतर आपण स्वतःला हळदी कुंकू लावावं, तसेच गौरींना देखील हळदी कुंकू लावायचं आहे. घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. घरात येताना पावलांवरून गौरीचे मुखवटे आणतात. आता जर तुम्हाला पहिल्यांदाच गौरी बसवायच्या असतील तर तुम्हाला अशा वेळेस गौरी या आईकडून, बहिणीकडून किंवा नणंदेकडून तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही स्वतः खर्चाने गौरी या खरेदी करायच्या नाही. आणि जर त्यांची परिस्थिती नसेल तर फक्त जे गौरीचे पहिले 100 रुपये किंवा 101 रुपये आहे ते तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचं आहे. पण ते जे काही साहित्य आहे ते आपल्याला जी व्यक्ती गौरी घेऊन देणार असेल त्या व्यक्तीलाच घरी आणायला लावायचं आहे. बाकीचे तुम्ही पैसे देऊ शकता. आता ती व्यक्ती जेव्हा गौरीचं सर्व साहित्य आपल्याला घरी घेऊन येईल, मग यामध्ये गौरीचे मुखवटे असतील किंवा दुसरं काही साहित्य असेल, मंगळसूत्र असेल, नथ असेल, गौरीच्या साज शृंगारासाठी जे काही साहित्य लागतं ते देखील तुम्हाला तुमची आई, बहीण ही घेऊन देऊ शकते. पण ती महिला आपल्या घरातून जाताना परत आपण त्या महिलेची ओटी भरायची आहे. बिना ओटीचं आपण त्या महिलेला घरामधून जाऊ द्यायचं नाही. मग तुम्ही साडी घेऊ शकता आणि तिला सर्व ओटीचं साहित्य हे देखील द्यायचं आहे. आता शंख वाजवून आपण गौरींचं घरामध्ये आगमन करायचं आहे. आगमन करण्याच्या वेळेस लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी माझ्या घरी आली असे म्हणावे. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांना संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी, दूध, दुभत्याची जागा व इतर गोष्टी दाखवण्याची प्रथा असते. मग देवघरासमोर लक्ष्मीचे आगमन करून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होऊन सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना केली जाते. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात. गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात. आपल्याला जेव्हा गौरी घरात आणायच्या असतात तेव्हा आपण 5 सुवासीन महिलांना बोलवायचे आहे. तसेच जर तुम्ही पहिल्यांदा गौरी घरात आणणार असाल तर तुम्ही 16 सुवासींना बोलवू शकता. आता या 5 सुवासिनी घरात आल्यावरती आपल्याला त्यांची ओटी भरणे देखील गरजेचं आहे. मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस देऊन त्यांची ओटी ही भरू शकता. तसेच बाकीचं जे काही ओटीचं साहित्य आहे ते देखील तुम्ही त्या महिलांना द्यायचं आहे. त्या महिलांना देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. आता त्यानंतर येतो तो म्हणजे गौरी पूजनाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होते. या दिवशी पाना फुलांची आरास करतात.
शेवंतीची वेणी माळवतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याची पानं वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळी फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा देखील तयार केला जातो. माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ देखील करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी तर या दिवशी झिम्मा फुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण देखील केले जाते. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असेल, पण तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही गौरींचे पूजन हे जरूर करावे. मनापासून आणि श्रद्धेने जर आपण गौरी पूजन केले तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. त्यामुळे तुम्ही देखील यावर्षी गौरीचे आवाहन जरूर करावे. त्यानंतर येतो तो म्हणजे गौरी विसर्जनाचा तिसरा दिवस. या दिवशी सकाळी पवत्याच्या सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची म्हणजेच महालक्ष्मींची पूजा करतात आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाही. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यामागे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते असे म्हणतात. तसेच आपल्या घरामध्ये जेव्हा गौरी असतात तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. तो मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरावरती सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा राहतो व आपल्या घरामध्ये सुख शांती येते. आपल्या मुलांवरील सर्व अडचणी, संकटे, विघ्ने हे देखील दूर होत असतात. तर तो मंत्र असा आहे की महालक्ष्मी नमोस्तुते, महागौरी नमोस्तुते, गृहे गृहे निवासिनी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते. तर आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केला तरी पण चालेल. पण आपल्या घरामध्ये जेव्हा पण गौरी आहे तेव्हा पण म्हणायचंच आहे. घरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवापुढे बसून तुम्ही हा मंत्र जप करू शकता. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहे, ज्या काही मनोकामना आहे त्या गौरीला सांगायच्या आहे. अगदी 3 दिवस तुम्ही हा मंत्र जप केला तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.